गुरुविंदे आपल्याला पाहायला मिळेल। अतिशय चांगला सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। दोन ताकदवर संघ आमने सामने आज एका ट्रॉफीचे हकदार होण्यासाठी त्यांच्यामध्ये ही भरपूर मोठी लढत आपल्याला पाहायला मिळतोय। आणि पंचांचा ग्रीन सिग्नल पंचाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात मनोज पवार सर, उत्तर शिव आणि त्यांच्या संगतीनं सचिनजी कडू, मॅम फ्रॉम रोहिंजन असे पंच आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या वतीनं। आणि आज बॉलिंग ट्रॅकवरती आकाश मात्रे पहिलाच बॉल आगाज केलाय, भरपूर चांगला फटका पहिल्याच बॉल वरती येतोय, चौकार। संगीत आपण न पाहता कोणत्याही कार्याची सुरुवात कशाने होतं तर गणरायाच्या संगीतानं, गणरायाच्या पूजनानं। आणि आता मात्र गणरायाच्या पूजनानं सुरुवात झालं आणि त्यानंतर गणरायाचं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून वाजवलं जातं। ओम साई डीजेचे प्रोपायडर आमचे सागर पडवल असतील, त्यानंतर त्यांचे साथीदार यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। टाइम अलर्ट असेल याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल। पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार, काय चांगली सुरुवात राहिली आहे टीम हरिग्रामची। यावेळी यष्टी रक्षक थोडीशी चुकली होती, मात्र पंचांचा इशारा येते लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू डिलिव्हर केलाय, वाईट चिकून येते। एक्स्ट्रा धाव ते मोजावी लागेल, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती। महत्त्वपूर्ण मॅच आहे, 24 बॉलचा इथे खेळ करायचा आहे। हरिग्राम संघाने या स्पर्धेमध्ये बॅटिंगमध्ये भरपूर दमदार कामगिरी केली आहे, मात्र आजच्या रात्रीमध्ये महत्त्वपूर्ण मॅचमध्ये काय चित्र असेल। बॅटच्या रनरमध्ये या चेंडूला अक्षरशः फेकून दिलंय, समालोचन कक्षाला अभिवादन करणारा हा उत्तुंग षटकार। सोपान मात्रे अतिशय चांगली बॅटिंग। यावेळेचा बॉल बॅट चेज लागली आहे, क्षेत्ररक्षक यष्टी रक्षक झेज खाली आणि आता मात्र विकेटचं पतन। पहिला धक्का, बिग विकेट मैदानातून बाहेर होते सोपान मात्रे। अतिशय चांगला खेळ करत होता मैदानामध्ये सोपान, इथे मात्र अटॅकिंग मोड करण्यामध्ये आला होता, त्यानंतर संयम राखू शकला नाही आणि विकेटचं पतन। स्वतःवरती नाराज आहे, कारण की आपण पाहिलं तर दोन मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले होते। महत्त्वपूर्ण मॅच होता आणि महत्त्वपूर्ण मॅचमध्ये मोठी इनिंग त्याला साकारायची होती, मात्र जड पावलाने माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळाला। षटक क्रमांक पहिलं इथे चालू असताना धावफलकावरती धावसंख्या लागली ती 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर पहिलं षटक प्रगतीपथावर आहे, 4 षटकांची मॅच। नवीन बॅट्समन इनॅट क्रमांक 3 वरती येतोय रोहित घरत। रोहित घरत हरिग्राम म्हटलं तर नक्कीच आवर्जून नाव उल्लेख करेल। पनवेल समालोचक असोसिएशनचे आमचे वैभवजी भोपी मॅचला आनंद घेत असतील तर त्यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं, आलं असतील तर त्यानंतर त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। अतिशय चांगले समालोचक वैभव भोपी यांच्याच गावचा हा संघ। बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज आकाश मात्रे सज्ज झालेत। स्ट्राइक एंडवरती आलेला नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळते रोहित घरत। मध्ये आता डावाला कशा पद्धतीने सावरलं जाईल याच्याकडे लक्ष वेधले तमाम क्रीडा रसिकांचं। फुलटॉस आहे, यावेळी चांगला फटका अदा केला, एक अळंद कार्पेट क्षेत्ररक्षक ते पुढे उचलेल फेकी करेल तोपर्यंत या बॉलवरती मिळाली सिंगल धाव। सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती। दोन मोठे फटके आल्यानंतर कमबॅक कसं असावं याचं जिवंत उदाहरण मैदानामध्ये पाहायला मिळते। बॉलिंग ट्रॅकवरती असताना आकाश मात्रेची गोलंदाजी, पहिल्या 2 बॉलवरती काही चुका घडल्या, त्यानंतर त्यानं रिकवर केल्या आणि एक सोपान मात्रेसारखा एक मोठा झटका दिला मैदानामध्ये जय वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्रामला। आणि त्यानंतर आता मात्र कमबॅक करताना दिसतोय आकाश मात्रे। स्टॅकेनवरती सलामीवीर फलंदाज सचिन गुरुविंदे आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेचा बॉल चांगला फटका इथे अदा केला, गॅपमध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला आहे, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, मात्र चेंडूनं गाठली आहे सीमारेखा।
वरती शुभागमन होते. रजनीकांत मुंगाजी ओवळे यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. यावेळेचा बॉल अंतिम बॉल आलाय डॉट आणि इथे मात्र षटक क्रमांक पहिलं झालं समाप्त आणि पहिल्या षटकानंतर बॅटिंग करत असताना जय वागेश्वर हरिग्राम टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफलकावरती. पहिला षटक समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक गडी माघारी परतलाय. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात केली होती फलंदाज सोपान मात्रेनं. त्यानंतर फलंदाजीसाठी आले रोहित घरत आणि त्यानंतर त्यांना साथ दिली सचिन गुरविंदेनं. त्यांना एक चौकार इथे दाखवला आहे आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय जय वागेश्वर हरिग्राम संघ. मात्र एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतंय आई 11 कोण संघ. काय डाऊट आहे? तर व्यासपीठावर आपण पाहतो सन्माननीय जनार्दन शेठ पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य किरवली, सोपनदादा पाटील, चंद्रकांत शेठ तांडेल, राजाराम शेठ पाटील घेसार आणि अनंता शेठ पाटील लोढा ग्रुप यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार आमचे ऑर्गनायझर सन्माननीय पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस रमेश शेठ मडवी साहेब, श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आणि सर्व आमच्या सहकार्यांच्या वतीने आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. पहिलं षटक झालं समाप्त आणि पहिल्या षटकानंतर 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथून अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज येतोय अनिकेत म्हात्रे. अनिकेत म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती स्टॅकरेनला रोहित घरत आपल्याला पाहायला मिळते. पाहायचं तर मात्र रोहित घरतच्या बॅटमधनं एक मात्र धाव आली आहे आणि त्यानंतर आता मात्र त्याचा खेळ कशा पद्धतीनं असेल याच्याकडे लक्ष वेधलंय. गोलंदाज सज्ज. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाचं केलंय स्वागत. चेंडूला फेकून दिलंय सीमारेखा बाहेर. येतोय तडाखा षटकार. त्यानंतर आता मात्र त्याचा खेळ कशा जे आपण पाहता मैदानामध्ये सातत्यानं मोठी फटकेबाजी केली जातोय. रोहितच्या बॅटमधनं आलेला षटकार. त्यानंतर भरपूर चांगला कमबॅक. चेंडू आता मात्र आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर उचली घेतली. एक परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहिली आणि डॉट चेंडूची सांगता. मागच्या बॉलवरती चूक झाली होती. गोलंदाजाकडनं ओव्हरपिच चेंडू फेकला त्याच्यावरती आला मोठा फटका. त्यानंतर संयम राखून चांगला टप्पा त्यानं डिलिव्हर केला आणि ते डॉट चेंडूची सांगता झाली आहे. चांगली बॉलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज अनिकेत मात्रेचा हा बॉल येथे अलंद काळप्यात ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक येतो वेगानं. तोपर्यंत या बॉलवरती मिळाले सिंगल धाव. सिंगलच्या सहाय्यानं संघाचा स्कोर कार्ड पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. हरिग्राम संघानं एकेकाली आपण पाहिलं तर 2 सामने भरपूर मोठी धावसंख्या उभारून जिंकलेले आहेत आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा बॅटिंगसाठी हा संघ पाहायला मिळतोय फर्स्ट सेशनमध्ये. त्यानंतर एक दमदार सुरुवात त्यांची राहिली आहे. 23 या आकड्यावरती अद्यापर्यंत स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा अनिकेत म्हात्रे सज्ज झाले आहेत पुढचा बॉल डिलिव्हर करण्यासाठी. यावेळेचा बॉल बॅट चेंज लागले. चेंडू मागे निघून जाते. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव मिळाली आहे. मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. तर तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मानित केला जाणार आहे. जनार्दन पाटील साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य किरवली यांचा हेतूची सन्मान रमेश शेठ मडवी मित्र परिवाराच्या वतीने केला जाईल. आमचे लालचंद मडवी आहे, त्याचबरोबर प्रवीण मडवी, अविनाश मडवी सर्व सहकार्यांच्या शुभ हस्ते. बॅटची एज लागली. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. विकेटचं पतन.
धक्का क्रमांक 2 तरी मैदान इथे मान्यवरांना एका कार्यक्रमासाठी दुसऱ्या कार्यक्रमासाठी वेळेवर जाणं गरजेचं आहे. त्याबद्दल प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आयोजन कमिटीने आम्हाला इथे सूचित केलेलं आहे की मान्यवरांना एका कार्यक्रमासाठी जाणं गरजेचं आहे. त्यामुळे सामना सुरू असताना ते सन्मान केला जात आहे. सन्माननीय रमेश मडवी साहेबांच्या शुभ हस्ते किरवली ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य जनार्दन शेठ पाटील साहेबांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन रमेश मडवी लालचंद मडवी यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल स्वपन शेठ पाटील. स्वपनदादा पाटील आपण या, आपला सन्मान केला जाईल. आणि चंद्रकांत तांडेल, स्वपन शेठ पाटील, चंद्रकांत दादा तांडेल, एक शांत आणि संयमी स्वभावाच्या व्यक्तिमत्वांचा येतोची सन्मान आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. रमेश मडवी साहेब आपण स्वपन पाटील साहेबांचं इथे स्वागत करावं. रमेश मडवी साहेबांच्या शुभ हस्ते स्वपन पाटील यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 ची स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. तर यानंतरचा सन्मान असेल आदरणीय चंद्रकांत तांडेल. चंद्रकांत तांडेल साहेबांचा सन्मान इथे केला जाईल. रमेश मडवी साहेब आपण त्यांचा सन्मान इथे करावं. चंद्रकांत तांडेल साहेबांचा येतोची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. मित्रांनो, आपण स्पर्धा पाहतो भारतीय जनता पार्टीचे यापूर्वी खऱ्या अर्थाने जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय स्वर्गीय लक्ष्मण शेठ पाटील साहेब यांच्या स्मरणार्थ श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेकरता सन्मानित चंद्रकांत तांडेल साहेब इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांचा येतोची सन्मान रमेश मडवी भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 1 चे विद्यमान सरचिटणीस आहे आणि श्री गणेश एंटरप्राइजेसचे ते ओनर्स आहेत. सामना सुरू असेल बघा. मान्यवरांना एका कार्यक्रमासाठी जाणं गरजेचं होतं, त्यामुळे सामना सुरू असताना ते सन्मान आम्ही केलं. आयोजकांच्या विनंतीला मान ठेवून सन्माननीय राजाराम मडवी सिद्धी करवले, नरेश पाटील करवले आणि रजनीकांत मुंगाजी यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटकानंतर जय वागेश्वर हरिग्राम संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 24 धावा. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी माघारी परतलेत. मैदानामध्ये खेळ करतात सचिन गुरुविंदे आणि त्याच्या संगतीनं राज जाधव नवीन आलेला बॅट्समॅन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सचिननं चांगला खेळ केलाय. चला, टाइम अलर्ट असेल याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. 10 मिनिटं आपण कव्हर केलेले आहेत. यावेळचा बॉल चांगला डिलिव्हर केलाय. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली आहे. रमेश मडवी साहेबांवर असणारे प्रेम आपण इथे पाहतो. सन्माननीय अनंत शेठ पाटील साहेब आज इथे उपस्थित आहेत. सन्माननीय श्री राजाराम शेठ पाटील साहेब आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. यावेळचा बॉल चांगला फटका अदा केलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, तोपर्यंत या बॉलवरती मिळाले सिंगल धाव. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिली लढत वडवली बी आणि त्यांच्या विरोधात बोनकोडे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करा, कारण की इनिंग ब्रेकमध्ये आपलं टॉस केलं जाईल, याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. चला, वडवली ब आणि बोनकोडे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी लगेचच रिपोर्टिंग करायची आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते अक्षय म्हात्रे. अक्षय म्हात्रेचा बॉल चांगला डिलिव्हर केला होता. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, तोपर्यंत 1 धाव पूर्ण झाले. दुसरी धावेसाठी ते पलटलेत आणि आता मात्र काय घडेल, अपघात तिथे घडला गेला आणि विकेटचं होत आहे पतन. धक्का क्रमांक 3 मैदानामध्ये लागत असताना जय वागेश्वर हरिग्राम संघाला. स्पर्धेचे ऑर्गनायझर रमेश मडवी साहेबांवर असणारे प्रेम, एक खऱ्या अर्थाने आपुलकीचं नातं सामाजिक दृष्ट्या ज्या व्यक्तिमत्वाने सातत्याने जोपासलेलं आहे ते घेसर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय राजाराम शेठ पाटील साहेब घेसर आणि त्यांच्या समवेत लोढा ग्रुप आदरणीय आहे अनंत शेठ पाटील साहेब आज रमेश शेठ मडवी साहेबांचं निमंत्रण स्वीकारून आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेकरता आपण आवर्जून स्पर्धेकरता उपस्थित राहिल्याबद्दल मी पुन्हा एकदा सन्मान्य रमेश मडवी मित्र परिवाराच्या वतीने आणि सिद्धी करवले ग्रामस्थांच्या वतीने आपणा सर्वांचं मनपूर्वक आम्ही ते स्वागत करत आहोत.
आपण पाहता तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बादघारी परतला. तर यानंतरची लढत असेल बघा चेन्नई वडवली विपक्ष बोनकोडे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकी सारी संपर्क साधावा. वडवली विपक्ष बोनखडे शेवटचा पुकार आहे दोन्ही संघाच्या संघनायकांना. होतो आदेश पाटील. तर हरिग्राम संघ खेळ करतोय. मंगेश पाटील सिद्धी करवळे यांच्याकडनं शुभेच्छा या हरिग्राम संघाला. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मात्र आपण पाहता षटक क्रमांक 30 मैदानामध्ये चालू असताना शोरमा आहे समालोचन कक्षाच्या उजव्या साईडला जो शोरमाचा स्टॉल आहे प्लीज तिथून लाईट बंद करा नाहीतर तिथं आयोजक पोचतील. खेळाडूंना त्रास होत आहे. ओके बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका अदा केलाय. एक धाव इथे कंप्लीट झाले. पुन्हा एकदा दुसरी धावेसाठी पलटलेत. पुन्हा एकदा अपघात घडेल की काय मात्र आत्ता क्रीजमध्ये सुरक्षित. थ्रो पैकी अचूक आली नाहीये. ज्या एंडला थ्रो करायचा होता त्या एंडला थ्रो इथे केला नाही आणि याचंच कारण पूर्ण खेळाडू नाराज स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहता मैदानामध्ये नवीन आलेला बॅट्समन प्रसाद पाटील खेळ करताना दिसतोय स्ट्रायकिंग एंडला आणि इथून मात्र पहिल्याच बॉलवरती त्यांना 2 धावा चोरल्यात. अक्षय मात्रेची गोलंदाजी आता मात्र कौतुकास्पद कामगिरी होत्या. पहिल्या षटकामध्ये दमदार खेळ राहिला होता. आमच्या प्रवेशद्वार समोर बघा ज्यांनी ज्यांनी गाड्या पार केलेल्या आहेत त्यांनी आपापल्या गाड्या लगेच बाजूला पार करायच्या आहेत. समस्या इथे निर्माण झालेली आहे. गाड्या लगेचच बाजूला घ्याव्या आपल्या. यावेळेचा बॉल चांगला फटका अदा केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्रामध्ये चेंडूची अडवणी केली आहे. तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल धाव. सिंगल डबलनं आता स्कोर कार्ड हलताना पाहायला मिळतंय. याच दरम्यान शुभागमन झालेला आहे. रोशन शेठ पाटील जीवदानी आई इंटरप्राइजेस अँड वॉटर सप्लायचे ओनर आहेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून सुद्धा लाभली आहे. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. अंतिम बॉल. यावेळचा बॉल चांगला डिलिव्हर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत काय चांगला झेल आवडली असं एकदा जोरदार टाळ्या. जीवन केदारने तिथे झेल टिपला आणि विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक 4 मैदानामध्ये लागत असताना जय वागेश्वर हरिग्राम संघाला. संघनायक कमलेश पाटील उपस्थित आहेत. बोनकोडे नवी मुंबई संघनायक लगेच नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. सन्माननीय रोशन शेठ पाटील जीवदानी इंटरप्राइजेस तलोजा मस्कूर यांचं आमदार चषक क्रिकेट स्पर्धेकरता आगमन झालेलं आहे. त्यांचा आम्ही श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आणि सन्माननीय रमेश मणिबी मित्र परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहोत. संतोष शेठ घरात यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण व्यासपीठावर यावं. आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. तर धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 29 धावा. जय वागेश्वर हरिग्राम. सन्माननीय नितीन केनी धरणा यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण व्यासपीठावर यावं. रमेश मणिबी साहेबांच्या वतीने आपलं स्वागत आहे. सन्माननीय जगदीश शेठ घरात संतोष शेठ घरात राजकीय क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व. या दमदार व्यक्तिमत्वांचा रमेश मणिबी साहेबांचं निमंत्रण स्वीकारून आमदार प्रशांतदादा ठाकूरच्या क्रिकेट स्पर्धेकरता इथे आगमन होत आहे. श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीने आहे आणि रमेश मणिबी साहेबांच्या वतीने आपलं स्वागत आहे. गुरुनाथ शेठ चौधरी साहेब आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. तर अंतिम षटक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मनीष मात्रे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. जे काही पहिल्या षटकामध्ये मोठे फटके आले होते हरिग्राम संघाच्या माध्यमातून ते मोठे फटके आता पाहायला मिळत नाहीये आणि संघ अडचणीमध्ये आहे. यावेळचा बॉल बॅटची एज लागली होती. चेंडू मागे निघून जाते. डायरेक्ट हिट देण्याचा तिथे प्रयत्न राहिला होता. तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल धाव. सिंगल डबलनं आता स्कोर कार्ड हलताना पाहायला मिळतंय. धावसंख्या 1ने वाढेल. संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर काय चांगला कमबॅक. अनिकेत मात्रे आले त्यांनी 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आले अक्षय मात्रे त्याने धावा खर्च केल्या 5 आणि एक गडी त्याने माघारी परतवला. त्यानंतर आता मात्र मनीष मात्रेची गोलंदाजी आपण पाहता
अतिशय चांगले इकॉनॉमिकल स्पेल येताना पाहायला मिळतात आता मात्र कोण संघाच्या माध्यमातून. अंतिम षटक, भरपूर चांगली गोलंदाजी आता मात्र पूर्णपणे डॉमिनेट करताना दिसत आहेत फलंदाजांना गोलंदाज, कारण की ज्या प्रकारे गोलंदाजांची लाईन लेंथ राहिली आहे अतिशय सुंदर गोलंदाजी. महत्त्वपूर्ण मॅचमध्ये इकॉनॉमिकल स्पेल हाताळत असताना हे गोलंदाज कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण की या मॅचमध्ये त्यांना जिंकण्याचा ध्यास आहे आणि या ईर्षेनं आज मात्र चांगला खेळ. यावेळेचा बॉल चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला, क्षेत्ररक्षक जज करतोय, बाहेरच्या जजमेंट खराब झाला आणि इथे झेल ड्रॉप. मिळाली सिंगल, फलंदाजाला मिळालं जीवनदान. 31 धावा धावफलकावरती, एका धावेनं स्कोर कार्ड हल्लं गेलं. 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय बॅटिंग करणारा जय वागेश्वर हरिग्राम संघ. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानामध्ये जीवनदान मिळालं फलंदाज शुभम भोपीला. आणि आपण पाहता चांगला क्रिकेट दाखवत असताना गोलंदाजी करणारा कोण संघ, अतिशय चांगली कामगिरी या मॅचमध्ये त्या संघानं दाखवली. मुख्य गोलंदाजाला मार जरी पडला असेल तरी येणाऱ्या कालामध्ये चांगली गोलंदाजी झाली. तर सन्माननीय इथे आपण पाहतो महेश भोईर माजी सरपंच पेंदर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आमदार चषक क्रिकेट स्पर्धेकरता इथे आगमन होत आहे. रमेश मडबी मित्र परिवाराच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. यावेळचा बॉल स्टेप आउटचा उपयोग, यावेळच्या बॉल वरती येतोय तडाका षटकार. मोठ्या फटक्याची नित्यांत गरज होती टीम जय वागेश्वर हरिग्रामला. तो फटका येताना आपण पाहिला, स्टेप आउटचा उपयोग केला फलंदाजानं, त्यानंतर एक चांगला फटका अदा केला आणि या षटकारानं संजीवनीचं काम केलं जय वागेश्वर हरिग्राम संघाला. कारण की आपण पाहता स्कोर कार्डवरती 6 आकडा पुढे जाईल संघ जाऊन पोहोचलेला आहे. ती 37 या आकड्यावरती शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असताना कौतुक करेल फलंदाज आपण पाहता प्रसाद पाटीलच्या बॅटमधनं आलेला हा षटकार आपण पाहिला. 5 चेंडूंमध्ये 10 धावेचं त्यानं योगदान दिलं या मॅचमध्ये. फुलटॉस आहे, यावेळी चांगला फटका अदा करण्याचा प्रयत्न होता, आता मागे निघून गेला चेंडू. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात होईल फलंदाज बाद आणि पहिला सत्राचा होते खेळ समाप्त. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं बॅटिंग करताना जय वागेश्वर हरिग्राम या संघानं धावा बनवल्या त्या 38 आणि सेकंड सेशनमध्ये 39 या धावसंख्येची गरज असेल i11 कोण संघाला. काय घडेल या मॅचमध्ये खेळाचे पूर्व अर्ध आपण ऐकाल. तत्पूर्वी विनंती असेल, दोन टीमचे कॅप्टन वडवली ब क्रिकेट संघाचे संगणक आणि बोनकोडी क्रिकेट संघाचे संगणकांनी लगेच संपर्क साधावा. व्यासपीठावर आम्ही पाहतो आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी सर्वच्या सर्व ट्रॉफ्या ज्यांनी खऱ्या त्याने 1 ते 6 क्रमांकाच्या पुरस्कृत केलेले आहेत. 2 दिवसापूर्वी ज्यांचा वाढदिवस खास आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या खऱ्या अर्थाने सानिध्यात त्यांच्या उपस्थितीत जल्लोषमध्ये साजरा केला गेला. ते संतोष घरत साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्याचबरोबर पाबडीचा पाडा ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सरपंच जगदीश शेठ घरत इथे उपस्थित आहेत. रविदादा घरत इथे उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांचं रमेश शेठ मडबी मित्र परिवाराच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. तर मान्यवरांच्या शुभारतीने नाणेफेक केली जात आहे. अनंत शेठ पाटील लोढा ग्रुप आणि राजाराम शेठ पाटील घेसार या दोन्ही आमच्या मान्यवरांना आम्ही ते आमंत्रित करतो, आपण समोर यावं. आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाणार आहे. नाणेफेक इथे केली जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. सन्माननीय अनंत शेठ आणि राजाराम शेठ पाटील साहेब घेसार या आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाणार आहे. रमेश शेठ मडबी यांच्यावर असणारं प्रेम, कारण पहिल्या दिवशी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं आगमन झाल्यानंतर खास करून रमेश शेठ मडबी साहेबांची त्यांनी प्रशंसा केली. आज पनवेल महानगरपालिकेचे एक दमदार या प्रभागाचे नेतृत्व म्हणून रमेश शेठ मडबी साहेबांका आदराने पाहिलं जाते. सन्माननीय लोढा ग्रुप अनंत शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे. आणि बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने. नाणेफेकीचा कौल बोनकोडी क्रिकेट संघाच्या बाजूने. संघनायक दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक प्रथमता
अनंता शेठ, राजाराम शेठ, त्याचबरोबर आमचे स्पर्धा ऑर्गनायझर रमेश शेठ मडवी साहेबांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. आपण निश्चित स्वरूपात खूप दूरवरून इथे आलेले आहात. स्पर्धा पाहतो स्वर्गीय लक्ष्मण शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने त्या मैदानावर ज्यावेळेस तुम्ही पाऊल ठेवलं त्यावेळेस तुमच्या मनामध्ये तुम्हाला कसं वाटलं? आयोजन तर मस्त आहे आणि ग्राउंड पण मस्त आहे. आता तिथे गेल्यावरती आपण पिच बघू. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. प्रथम दर्शनी कोणता निर्णय तुम्ही स्वीकारणार आहात? आम्ही शतरक्षण करण्याचा निर्णय. शतरक्षण करण्याचा आपण निर्णय स्वीकारला. एका बाजूला पाहतो चंदीगम वडवली क्रिकेट संघ म्हणजे फलंदाजी खूप मोठी त्यांची भिस्त आहे. सामना 5 षटकांचा असेल तर 5 षटकामध्ये किती धावांना रोखण्याचा तुमचा त्यांना मानस असेल? आता रोखण्याचा काही प्रयत्न नाही पण कमीत कमी धावा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. स्पर्धेबद्दल काय सांगू शकाल? आमच्या रमेश मडवी साहेबांचं हे आयोजन तुम्हाला कसं वाटलं? आयोजन तर उत्तमच आहे. मी पहिल्यांदाच बोललो की आयोजन पण उत्तम आहे आणि ग्राउंड पण उत्तम आहे. थँक्यू सो मच. कावा नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेली आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता तुम्ही कोणता निर्णय स्वीकारले असता? आम्ही देखील फिल्डिंगच घेतले. आता मात्र तुमच्या विरोधात आहे. तुम्हाला फलंदाजी करायची आहे. सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याची तुमची संकल्पना असेल? जास्तीत जास्त बनवण्याचा प्रयत्न करू. असं काही सेट नाही. संघनायक म्हणून तुमच्या संघामधले असे कोणते फलंदाज आहेत की त्यांच्याकडून तुम्हाला एका चांगल्या मजबूत एका चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल? नक्कीच जे ओपनिंग जोडी आहे विशाल आणि ऋतिक त्यांच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही चांगला स्टार्ट द्या. एकंदरीत आमचे रमेश मडवी साहेब आणि श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला सहभागी होण्याचं भाग्य लाभलं, घटक बनलेलं आहेत. काय सांगू शकाल या आयोजनाबद्दल? नाही, खूप सुंदर आयोजन आहे आणि नाईटचं आयोजन करणं ही सोपं गोष्टी नाही आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. इथे नाणेफेक जिंकली. बोनकोडी क्रिकेट संघाने शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी चंदगम वडवली क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे. मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे. लोढा ग्रुप अनंता शेठ पाटील साहेबांचा येतोचे सन्मान. स्पर्धेचे दमदार नेतृत्व रमेश शेठ मडवी, पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी सरचिटणीस त्यांच्या शुभ हस्ते एक शांत की निर्धारापेक्षा खलखलाट करण्यापेक्षा गंगाधारे सारखे संत वाहणारे एक दमदार व्यक्तिमत्व सन्माने अनंता शेठ पाटील साहेबांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केलं जात आहे. यानंतर रमेश शेठ मडवी साहेबांना आमची विनंती असेल की राजाराम शेठ पाटील घेसर यांचं आपण इथे स्वागत करावं. सन्माननीय राजाराम शेठ पाटील साहेब घेसर आज रमेश शेठ मडवी साहेब त्याचबरोबर आमच्या सर्व स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीचं निमंत्रण स्वीकारून स्पर्धेकरता आपण इथे आवर्जून उपस्थित राहिलेला आहात. आपलं श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीने आमदार चषक 2024 या स्पर्धेमध्ये मायेची उपदारशाल सौंदर्याचे प्रतीक आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन आपला इथे स्वागत केलं जात आहे. खेळ स्टार्ट. वलिया समालोचन कक्षमध्ये प्रवीण टेंबे यांच्याकडे. थँक्यू सो मच. पहिली बॉल करारा स्ट्रोक. I11 कोण के धुआंधार बल्लेबाज अनिकेत मात्रे के बल्ले से तमतमाता हुआ फ्लैट स्ट्रोक 6 रन. पारी की शुरुआत. जबरदस्त बल्लेबाज है I11 कोण के अनिकेत मात्रे और साहिल मात्रे. सभी का स्वागत है. स्वर्गीय लक्ष्मण शेठ पाटिल नावडे इनके स्मरणार्थ नाइट रजनी श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आयोजित आमदार चषक 2024 दमदार टूर्नामेंट और दमदार स्ट्रोक सुपर 12 का ये मैच है. और जहाँ तक देखा जाए ग्रुप डी से 2 टीमें खेली थी और जो भी टीम जीतेगी वो जाएगी सुपर 6 में. सबसे बड़ा मुकाबला. जो टीम जीतेगी उसे ट्रॉफी मिलेगी. वो टीम कल वापस आएगी फाइनल खेलने के लिए, सेमी या क्वार्टर फाइनल. बहुत बड़ा मुकाबला है. विनंती प्रेक्षकांना लाईट्स ऑफ करायचे. एखादी बाईक किंवा कार. थँक्यू. पहली गेंद पे 6 रन. शानदार मुकाबला. ज़बरदस्त पारी का आगाज़ किया अनिकेत मात्रे द बाइकर मैन. आमदार चषक कोपरोली के सरजमी पे इन्हें इस साल बाइक मिली है. मजबूत खिलाड़ी है और कौन की बात करें तो गेंदबाजी तगड़ी है, इसलिए 38 रन पे रोका. 39 का टारगेट. सामने वागेश्वर हरिगाम सोपान मात्रे की टीम. सोपान मात्रे ने बनाए 10 रन, लेकिन अनिकेत मात्रे मजबूत बल्लेबाज. रफ्तार भरी गेंद. फास्ट एंड फ्यूरियस बॉलिंग ट्रैक पर वागेश्वर हरिग्राम के गेंदबाज है प्रसाद पाटिल. शानदार गेंदबाजी. दिशा से भटके नहीं इस बार. पहली गेंद लॉप थी लेकिन इस बार बहुत बढ़िया गेंदबाजी. हवाई सफर वाला स्ट्रोक था पहला. दूसरी गेंद पे वापसी. उम्मीद की किरणें दिखाई गेंदबाज प्रसाद पाटिल ने. हरिग्राम को भी मौका है सुपर 6 में जाने का. कल कौन सी टीम वापस आएगी, कौन या हरिग्राम. अगली बॉल यॉर्कर बॉल. परफेक्ट यॉर्कर. लेजर बॉल क्रिकेट में इसे कहते हैं. सबसे बढ़िया गेंद ये होती है और ऑस्ट्रेलिया के मिचेल स्टार्क ये गेंद हमेशा करते हैं, इसलिए मिचेल स्टार्क आईपीएल में इस बार 24 करोड़ में बिके. सबसे महंगे
आपको कोलकाता नाइट राइडर्स में वो देखने मिलेंगे। यॉर्कर बॉल, जब आप ओपन प्रतियोगिता देखते हैं तब आपको यॉर्कर गेंद देखने मिलेगी। और आज ए पोल है, आज सबसे अधिक यॉर्कर बॉल आपको देखने मिलेगी क्योंकि सबसे बड़ी टीम है आज है। मिस टाइमिंग स्ट्रोक, मिड विकेट पर बॉल ड्राइव होती हुई, ऑन ड्राइव का शॉट है ये। अनिकेत मात्रे के बल्ले से एक का मकाम हासिल किया और इसी एक के साथ 39 का जो टारगेट था उसे चेस करने के लिए स्कोरबोर्ड पे 7 रन बने। अब 32 रनों की दूरी है। शानदार मुकाबला। कहते हैं मेहनत का नशा करिए, बीमारी भी सक्सेस वाली आएगी। आज मेहनत जो करेगा, हार्डवर्क करेगा, उसे सक्सेस मिलेगा। और ये मुकाबला जो जीतेगा उसे ट्रॉफी मिलेगी और कल आने का मौका। फुल टॉस, मौका बना सुनहरा, लगा दिया चौका, मिड विकेट सीमा पार। साहिल मात्रे ने लगाया 4, अनिकेत मात्रे ने मारा छक्का और इस ओव्हर में बहुत ज्यादा रन। तर तिथे आपण पाहतो व्यासपीठावर आम्ही राजाराम शेठ पाटील साहेब घेसार, रमेश शेठ मडबी साहेबांचे खास परममित्र आहेत आणि त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी 10,111 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत। आखिरी बॉल, मिस टाइमिंग, बॉल हवा में, पहले विकेट का पतन, पहला झटका, आउट होते हुए पॉइंट पर, कैच आउट। साहिल मात्रे की पारी समाप्त। 11 पर 1 I-11 कोण। तर सन्माननीय केशवशेठ गायकर पापडीचा पाडा यांच्या वतीने स्पर्धेसाठी 2,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य केल्याबद्दल आपलं आम्ही श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करतो। सन्मान्य मंगल पाटील कुतरपाडा यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। सन्मान्य रजनीकांत मुंगाजी आपले मनपूर्वक आम्ही स्वागत करतो। रजनीकांत मुंगाजी यावा आपला हेतूची सन्मानित केला जाईल। आणि हरेश दादा पाटील या, जसं आम्हाला बेल मिळणार आहे, रमेश मडबी साहेबांनी आम्हाला सांगितलेले आहे बेल कमी आहे, मान्यवरांची मोठ्या प्रमाणात इथे उपस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे, तत्पूर्वी आपला सन्मान इथे केला जाणार आहे। सन्माननीय रजनीकांत मुंगाजी आणि हरेश पाटील या दोन्ही व्यक्तिमत्वांचा हेतूची सन्मान आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर एकच वादा आमचा रमेश मडवी दादा त्यांच्या शुभ हस्ते इथे वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले जात आहे। ओ टू कमेंट्री बॉक्स प्रवीण। थैंक यू महागुरु। महागुरु MD गडगे सर, अगर ये ना होते तो टूर्नामेंट होना मुश्किल बनेगा। एक दिन में 2000 सम्मान करने की क्षमता है महागुरु MD गडगे सर में। 1 ओवर 11 आंकड़ों का खेल देखे, 3 ओवर में 28 रन चाहिए, कंपलसरी चेसिंग, 3 ओवर 28, व्हाट अ मैच। अनिकेत मात्रे जब तक है कौन टीम सेफ होगी, लेकिन अब बैटिंग के लिए 1 डाउन पर अक्षय मात्रे इस टीम में कई खिलाड़ी है, 2 गाथाडे भी है, ऐसी टीम बने I-11 कोण और सामने वागेश्वर हरिग्राम। सोपान मात्रे बाइकर मैन, कई बाइक इन्हें मिली है क्रिकेट विश्व में। और हरिग्राम के सबसे मजबूत अगर हुक्मी इक्का कोई होगा तो सोपान मात्रे। बढ़िया तेज गेंदबाज है सोपान। पहली बॉल, खराब गेंद है शायद, अंपायर को देखा जाएगा। फुल टॉस, काम बिगाड़ दिया। सुपर 12 में थ्रो सही एंड पर नहीं फेंका, तू मैं तू चल मैं आया, वापिस रिटर्न पॉपिंग क्रीज पे गए दोनों बैटर, ये सेफ हुए। बहुत सारी गलतियां। रेफर टू थर्ड अंपायर, टीवी अंपायर को कॉल किया है। फुल टॉस, बीमर बॉल वेस्ट हाइट को चेक किया जाएगा। 1 रन मुकम्मल किए, वेस्ट हाइट कॉलिंग टू रेफर अंपायर आपने किया है। थर्ड अंपायर रेफर, बैटर अंपायर रियो वेस्ट हाइट के लिए, फुल टॉस बॉल के लिए, और रनआउट भी चेक करना चाहते हैं अंपायर। एक्वरल आई इवेंट्स आपको 2 निर्णय चेक करने, आपको पहले फुल टॉस बॉल चेक करना है, उसके बाद रनआउट भी चेक करना है। वेरी डिफिकल्ट डिसीजन बाय टीवी अंपायर। इट्स अ नो बॉल कॉल। आइए रनआउट को चेक करते हैं। डेंजरस एंड पे अनिकेत मात्रे थे। इट्स अ सरप्राइज मोमेंट। अनिकेत मात्रे अगर ये मिलते विकेट हरिग्राम को तो बात बन सकती है, क्योंकि नो बॉल पे रनआउट अलाउड होता है। स्पर्धेतून कार्यकर्त्यांनी सांगता घेत आहेत राजाराम शेठ पाटील साहेब घेसार, 10,000 रुपयाचा देणग्या स्वरूपामध्ये त्यांच्या वतीने आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे। अनंता शेठ पाटील लोढा ग्रुप, रमेश शेठ मडवी पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आणि महानगरपालिकेतील या प्रभागातील दमदार नेतृत्व त्यांचं निमंत्रण स्वीकारून आपण इथे आलेला आहात। मनपूर्वक आपला आभार व्यक्त करतो आम्ही। चुनौतीपूर्ण मैच, इट्स आउट, OUT, बैटर आउट। अनिकेत मात्रे वॉकिंग बैक टू पवेलियन, बिग अचीवमेंट फॉर हरिग्राम। माना नो बॉल, फुल टॉस थी, खराब बॉल, लेकिन नसीब खराब है अनिकेत मात्रे का। इट्स अ रन आउट।
Aniket Matre walking back to pavilion. Big achievement हरिग्राम. It's a comeback moment for Super 6. Super 12 जीतने के लिए इससे बढ़िया मौका नहीं मिल सकता आपको. सलामी जोड़ी आउट हो गई. अनिकेत मात्रे 7 बनाकर आउट हुए. साहिल मात्रे 4 बनाकर अब मैदान के अंदर रह जाएंगे. अक्षय गाताड़े मजबूत बल्लेबाज. अक्षय को पारी संभालनी है. एक अक्षय मात्रे, दूसरे अक्षय गाताड़े. लेकिन यह विकेट बहुत कुछ कहेगी हरिग्राम के लिए. एक सुनहरा मौका भी होगा. जबरदस्त मैच, दिलचस्प मुकाबला. फ्री हिट बॉल कंटिन्यू. टोटल स्कोरबोर्ड पे रन है 12. अक्षय मात्रे फ्री हिट बॉल. शानदार मुकाबला. पिच का मिजाज भी अच्छा है. अगली बॉल फुल लेंथ की बॉल, लोअर फुल टॉस. इट्स अ फ्री हिट बॉल. वेरी गुड कैच बट फ्री हिट बॉल. नसीब अच्छा है टीम आई इलेवन कोण के बल्लेबाजों का. 1 रन मुकम्मल हुए. स्कोरबोर्ड पे रन आए 13. पहले ओवर में 11 गए थे. उसके बावजूद इस ओवर में कमबैक है. वागेश्वर हरिग्राम का टोटल है स्कोरबोर्ड पर 14 रन. नो बॉल का 1 रन और दूसरे के लिए आउट हुए थे. स्कोरर कलेक्शन करिए, कैलकुलेट ठीक से. 14 रन्स 1-4 ऑन स्कोरबोर्ड. नाउ बैक टू मैच. अक्षय गाताड़े मजबूत बल्लेबाज. ओवर द विकेट. फुल लेंथ की बॉल, मजबूत पंच, लॉन्ग लेग सीमा पार, मस्तक पे दस्तक. फंटास्टिक शॉट. 6 रन. मुकाबले में कमबैक. डगआउट में शांत रहिए आई इलेवन कोण. अगर यहाँ पे पेनल्टी लगी तो मुश्किल बनेगा. आयोजक बता रहे कि आपको शोर शराबा ना करना है. इट्स अ 6 रन. रेपर टू थर्ड अंपायर. बैटर रिव्यू. फुल टॉस बॉल. कहानी में ट्विस्ट, बहुत सारे ट्विस्ट आए. नो बॉल पे रनआउट मिला, वापिस कैच आउट हुए थे. फ्री बॉल था, अब वापिस रेपर किया है फॉर फुल टॉस बॉल. बैटर रिव्यू. थर्ड अंपायर कॉल. इट्स अ 6. अक्षय गाताड़े को अगर फुल टॉस करोगे तो आपको छक्का ही दिखेगा. क्या बैटिंग है अक्षय गाताड़े की. मजबूत बल्लेबाज है और पहलवान को अगर फुल टॉस फेंकी तो बाहर जाएगी. शानदार. निश्चित तौर पर हमारे अंपायर सुनील तांडेल बेलवली चेक कर रहे टीवी कंट्रोल रूम में इस निर्णय को. बहुत बढ़िया मैच है. फेयर डिलीवरी. कंटिन्यू मैच और स्कोर बोर्ड पे आई इलेवन कोण का टोटल 20. अब बचे हैं रन 19 आने वाले गेंदों पर. सफर आधा पूरा, आधा सफर बाकी. मजा आएगा. ये सफर लंबा है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हौसले बुलंद करने होंगे दोनों टीम को. कहते जीत का कारण बनो, हार की वजह मत बनो. कौन बनेगा जीत का कारण, कौन होगा हार की वजह. अगली बॉल. मिस टाइमिंग स्ट्रोक. ऑन ड्राइव का शॉट मिड विकेट पर हल्के हाथों से खेला. अक्षय मात्रे को मौका दिया, 1 का मकाम हासिल किया. स्कोरबोर्ड पे बने 21. अब चाहिए 18. सुपर मैच. अनिकेत अब चाहिए जीतने के लिए 15 गेंदों पे 18. अनिकेत मात्रे का विकेट आने के बाद क्या वागेश्वर हरिग्राम जीत पाएगी मुकाबला, क्या वो टर्निंग पॉइंट होगा, कई सवाल है मैदान के अंदर. अगली बॉल. वो व्हाट अ शॉट. ऐसा लगा लेदर क्रिकेट खेल रहे हो. क्या गैप शॉट है. क्रैकिंग कवर ड्राइव, मरीन ड्राइव से खूबसूरत. लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर, सीमा पर 4 रन. बार बार देखो, 1000 बार देखो, ये शॉट था. कमाल की बारी. क्या खूबसूरत शॉट है. लजीज, जायकेदार और स्वादिष्ट. 4 रनों के लिए अक्षय मात्रे. 14 गेंद पे 14 चाहिए. व्हाट अ मैच. अपील है एलबीडब्ल्यू की. जी जी अंपायर मुड़े नहीं, ये 4 रन मिलेंगे. क्या बात है. छूट गई गेंद. अंपायर बैट कट या लेग बाइज. बैट कट है और इसी 4 के साथ समीकरण में बदलाव होगा. 14 पे 14 चाहिए थे, अब 13 गेंदे, 10 रनों की आवश्यकता. क्या मुकाबला बनाए. 2 चौके लगातार आए और मुकाबले का नक्शा बदला. नो बॉल पर भी यहाँ पे चौक छक्का आया, उसके बाद फुल टॉस पे छक्का आया. सुपर मुकाबला. क्या मुकाबला बनाए. आखिरी बॉल बची है सोपान मात्रे की. इस ओवर में ज़्यादा मार लगी. इस ओवर में पहली खराब गेंद आई, उसके बाद 1 छक्का 2 चौके. अगर टोटल जोड़े तो कंट्रीब्यूशन इस ओवर का सबसे अधिक था. 17 या 18 रन इस ओवर में. 18 रन आए 5 गेंदों पे. टाइम अलर्ट. 4 ओवर का मैच. 13 गेंदों पे 10 चाहिए.
क्या ये मुकाबला जीतेगी बागेश्वर हरिग्राम? क्या होगा कमबैक? क्या अक्षय मात्रे का विकेट लेने में सफल रहेंगे सोपान मात्रे? ये कई सवाल है। बॉलर तैयार, सूझबूझ, व्हाट अ शॉट! ये खूबसूरत है, ये खूबसूरत बैटिंग है, कमाल की पारी, तारीफ है लाइक शॉट। 3 बॉल 3 चौके और मुकाबले में पस्त कर दिया हरिग्राम टीम को और ये मुकाबला धीरे धीरे वन साइड निकलता हुआ I11 कोण के पक्ष में। तर इथे सन्माननीय मान्यवरांचा गुरुनाथ शेठ चौधरी रोशन एंटरप्राइजेस यांच्या वतीने स्पर्धेकरता 2100 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे। व्यासपीठावर उपस्थित आहेत, मनपूर्वक आपलं स्वागत आहे। सन्माननीय नरेश सांगो पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आणि सन्माननीय व्यासपीठावर आम्ही प्रवीण घरात उपस्थित आहेत, तेजस पाटील रांजणपाडा, जगदीश शेठ घरात माजी सरपंच पापडीचा पाडा, सन्मानित ज्ञानेश्वर मात्रे खुटारी, आमचे रमेश मडवी साहेबांचे मेवणे परिवार आहेत, तुकाराम मात्रे साहेब खुटारी, तुम्हा सर्वांचा श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले आणि स्पर्धेचे आमचे कल्पक कुशल नेतृत्व सन्मान्य रमेश मडवी मित्र परिवाराच्या वतीने आपणा सर्वांचं स्वागत आहे। सन्माननीय वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते हरिशेठ फडके डोंगऱ्याचा पाडा यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। स्वागत आहे, कारण हरिशेठ फडके यांना कोण विसरणार। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिपा पाटील साहेबांचं नाव द्यावं, त्यासाठी मोठा संघर्ष झाला आणि त्या संघर्षामध्ये प्रत्येक लढ्यामध्ये हरिशेठ फडके साहेब डोंगऱ्याचा पाडा यांचं योगदान खूप मोठं लाभलं। 12 गेंदों पे 6 चाहिए क्वालिफायर करने के लिए। लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर पर अक्षय गाताड़े का विकेट मिला, कमबैक किया गेंदबाज बागेश्वर हरिग्राम के महेश जाधव ने। अब 11 गेंदों पे रन चाहिए 6। अक्षय मात्रे ने जमकर तबाही मचाई, 3 बॉल 3 चौके और पिछले ओवर में मेन गेंदबाज थे सोपान मात्रे जिन्हें 22 रनों की मार लगी और पहले गेंदबाज को 11 लगे। 33 बने 2 ओवर में, 11 गेंदों पे 6 चाहिए। क्या मुकाबला बनाए, ये कोई मामूली मुकाबला नहीं दोस्तों, ये सबसे बड़ा मुकाबला है, क्योंकि जो भी टीम जीतेगी कल वापस आएगी, क्योंकि कल आखिरी रात है और उस टीम को ट्रॉफी दे के नवाजा जाएगा। शानदार मुकाबला, पैसा वसूल मुकाबला। बैटिंग के लिए अब नए बैटर जाते हुए आकाश मात्रे। आकाश और अक्षय मात्रे ये दोनों मेरे ख्याल से सगे भाई है। और बात करेंगे अक्षय मात्रे, ये शायद छोटे बड़े भाई और आकाश मात्रे छोटे भाई। ज़बरदस्त इंटरनेशनल क्रिकेट में आपने इरफान यूसुफ पठान को देखा होगा, ब्रैंडन मैककलम, नथन मैककलम को देखा होगा इंटरनेशनल क्रिकेट में। उसी तरीके से ये दो सगे भाई मैदान के अंदर। आकाश मात्रे छोटे भाई बल्लेबाजी के लिए तैयार है। 11 गेंदों पे 6 चाहिए, एक बड़ा स्ट्रोक चाहिए जीतने के लिए। ये बहुत सही खेल रहे, ये सिंगल डबल का मैच है और क्रिकेट की लाइफलाइन सिंगल डबल है। कई बल्लेबाजों को लगता है छक्का मारना यानी क्रिकेट होता है, ऐसा नहीं है। क्रिकेट की लाइफलाइन सिंगल डबल है और कई टीमें जब सिंगल से हारती है तो उन्हें ये लाइफलाइन हमेशा याद आती है। छक्का मारना यानी बैटर नहीं होता। 5 रन चाहिए 10 गेंदों पे। अक्षय मात्रे आएंगे, 3 चौके उन्होंने मारा है, तबाही मचाई, उसके बाद मुकाबला पूरा टर्न हो गया। क्या जीतेगी हरिग्राम, क्या होगा कमबैक? डॉट गेंद चाहिए और सही खेल है, लेदर का स्ट्रोक है, ये क्लास है, क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी, क्लास स्ट्रोक 4 रनों के लिए। सुपर मैच, क्या मुकाबला खेल रहे यहाँ पे। 4 गेंद 4 चौके, जरा जोरदार तालियां। सुपर 12 में अक्षय मात्रे ने तबाही मचा दी, खिलाड़ियों का खिलाड़ी। 1 रन चाहिए और ये फिनिश हो गया मुकाबला, शायद जीत लिया है मैच। I11 कोण गो टू सुपर 6। मुबारक मुबारक, ढेर सारी शुभकामनाएं। हार्ड लक टीम बागेश्वर हरिग्राम, बेटर लक नेक्स्ट टाइम। तर I11 कोण क्रिकेट संघाने इथे हरिग्राम क्रिकेट संघाला पराभूत करत सुपर 6 मध्ये हा संघ दाखल झालेला आहे। स्वर्गीय लक्ष्मण पाटील